कारण प्रोजेक्ट केल्यामुळं काही लोकांना फायदा होतो, पॉलिसी चेंजमुळे सर्वांना फायदा होतो. मागणीची अनिश्चितता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे जरी सरकारनं अनलॉक करण्यासाठी परवानगी दिली असेल तरी सुद्धा थोडा हात आखडता घेऊन उत्पादन चालू आहे सध्या. आपल्या देशामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत जे त्यांनी शिकाव्यात, पण आपणही काही गोष्टी शिकाव्यात. त्यातली एक गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये कामाला किंमत दिली जाते. साहजिक आहे, जी लोक महाराष्ट्राच्या बाहेरनं महाराष्ट्रात येतात ती जास्त मेहनत करू इच्छितात, त्यात त्यांच्यामध्ये जास्त लवचिकता असते. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या वर्क फ्रॉम होम बिहाइंड द सीन्स मध्ये आपण भेटणार आहोत प्रशांत गिरबने सरांना. सर, तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनेलवर. प्रशांत सर हे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर ही महाराष्ट्रातली जी एक टॉपची चेंबर आहे त्याचे महासंचालक आहेत. जवळपास 3000हून अधिक कंपन्या या संस्थेची संलग्न आहेत. पुणे इंटरनॅशनल सेंटर हे पुण्यातला जो एक ग्लोबल थिंक टँक आहे त्याचे ते ट्रस्टी आणि डायरेक्टर आहेत. आणि आजपर्यंत जवळपास 12हून अधिक देशात त्यांनी वेगवेगळ्या पोझिशन्सवर काम केलंय. कॉर्पोरेटमध्ये केलंय, UN फेलो मध्ये केलंय आणि विशेषतः इंडस्ट्रीशी रिलेटेड त्यांचा अनुभव आहे. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ते म्हणजे लॉकडाऊन नंतर इंडस्ट्रीची परिस्थिती काय आहे आणि भविष्य काय दिसतंय. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अनलॉक 1.0 सुरू होऊन 1 महिना झाला, मिशन बिगिन अगेन त्याला म्हणलं, सगळं झालं. खरंच इंडस्ट्री कोरोनाच्या धक्क्यातून बाहेर पडतेय का आणि सावरायला लागलीय का? सर्वप्रथम विनायक, आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार. आपल्या थिंक बँक या चॅनलवरती मी बऱ्याच वरिष्ठ लोकांचं मराठीतनं ऐकलं, ते ऐकून मला खूप खूप बरं वाटलं. थँक्यू. माझं असं आहे, लहानपणी चिंता वाटायची इंग्रजीत बोलल्यानंतर कसं होईल. आता कधी कधी चिंता वाटते बरेच देश फिरून पुण्यात आल्यानंतर पुण्यात मराठी बोलताना करतो. त्यामुळं थोडस चचपप होणं साहजिक आहे. बट तुमच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. एका शब्दात जर उत्तर द्यायचं तर उत्तर त्याचं हो असं आहे की अनलॉकिंग होतंय. आपण काही आकड्यांमध्ये पाहूयात हे कसं होतंय. पहिला आकडा आपण बघूयात जीएसटीचा. एप्रिल महिन्यामध्ये जीएसटीचं कलेक्शन देशभरामध्ये होतं 32,000 कोटी. मे महिन्यामध्ये ते झालं 62,000 कोटी आणि जून महिन्यामध्ये ते झालं 90,000 कोटी. 32, 62, 90,000 कोटी. याचाच अर्थ असा आहे की हे अर्थचक्र फिरायला लागलंय. 90,000 कोटी हे 9 ते 10% कमी आहे जितकं आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा सुद्धा. पण ते 30, 32, 60 आणि 90 हा आलेख मात्र चांगला आहे. दुसरा आकडा आपण पाहूयात जो कोर इंडस्ट्रीजचा असतो. कोल, गॅस, इलेक्ट्रिसिटी अशा ज्या 8 इंडस्ट्रीजनं कोर इंडस्ट्रीज बनतात, तो हाय फ्रिक्वेन्सी डेटा आहे. तो जर पाहिला त्यामध्ये आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये 37% कॉन्ट्रॅक्शन होतं. आता ते मे महिन्यामध्ये 23%च कॉन्ट्रॅक्शन झालंय. म्हणजे अगोदर इतकं कॉन्ट्रॅक्शन होतं ते कॉन्ट्रॅक्शन कमी झालंय. आणि जूनचा डेटा जेव्हा येईल तेव्हा ते 23 पेक्षाही नक्कीच कमी कॉन्ट्रॅक्शन असेल. तिसरा आपण पाहूया डेटा, तो आहे पीएमआयचा, परचेस मॅनेजर्स इंडेक्स. तो काय दाखवतो? एप्रिल महिन्यामध्ये 27% लगभग त्याचा हा कॉन्फिडन्स होता पीएमआयचा, परचेस मॅनेजर्सचा, ज्या कंपन्यामध्ये परचेस मॅनेजर्स असतात त्याच्या इंडेक्सचा. तो आता वाढून 47% इथपर्यंत आलाय. तो पुरेसा आहे का? नाही. तो 50%च्या पुढे जायला हवा. पण आता त्याचं अंतर थोडं कमी राहिलेलं आहे. ते 27 पासून 47 पर्यंत ही चांगली भरारी आहे. यासोबत आणखी शेवटचे 2 आकडे पाहूयात आपण. तो म्हणजे लेबर डेटा पाहूयात, त्यात काय होत. सीएमआय ही जी संस्था आहे ती मोठे लेबर सर्व्हे करते. त्यांनी कळवलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये आपण अनएम्प्लॉयमेंटचा, बेरोजगारीचा तळ गाठला होता. म्हणजे तो 27% खालती आला होता. 8.5% हे त्यांनी दर्शवलं होतं लॉकडाऊनच्या पूर्वी. त्यानंतर आपण ऋण 27% इथपर्यंत खालती आलो आणि आता परत सावकाश वाढत ते मागच्या आठवड्यामध्ये परत आपण 8.6, 8.7% इथपर्यंत आलो. म्हणजे बऱ्यापैकी बेरोजगारीमध्ये आपण लगभग 8.5, 8.7 पर्यंत आलो. ते पुरेसं आहे का? नाही. ते 4 पर्यंत, 5 पर्यंत जायला हवं. पण थोडक्यात सांगायचं तर हे सर्व इंडिकेटर्स काय दर्शवतात
की एप्रिलपेक्षा मे चांगला, मे पेक्षा जून नक्कीच चांगला, पण जून पेक्षा जुलै चांगला असायला हवा आणखी, कारण लॉकडाऊन पूर्वीची स्थिती आपण आणखी गाठलेली नाही. पण अनलॉकिंग नंतर लॉकडाऊन पेक्षा आपण नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आहोत. बरं, 2 प्रश्न मला तुमच्या या एक्सप्लेनेशन मधून सुचतात. पहिलं म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या लेखांमध्ये आणि बऱ्याचशा सिनियर लोकांनी हे मांडलं होतं की 2 प्रकारच्या रिकव्हरीज असतात, एक यू शेप रिकव्हरी आणि व्ही शेप रिकव्हरी. सो हा डेटा असं सजेस्ट करतो का की भारताची इकॉनॉमी ही व्ही शेपने रिकव्हर होते? तुम्हाला काय वाटतं? रिकव्हरीचं कसं आहे ना, इंग्रजी अक्षरांमध्ये ती मांडली जाते, व्ही शेप, यू शेप किंवा एल शेप, जिला रिकव्हरी म्हणता येत नाही असं. पहिल्यांदा ते शेप काय हे बघूयात आपण, आणि मग आपली रिकव्हरी कुठल्या दिशेने ती पाहता येईल. आपल्या दर्शकांसाठी सांगायचं तर व्ही शेप म्हणजे ज्या आकारानं किंवा ज्या अँगलनी, ज्या कोनाने आपण खालती येतोय त्याच कोनाने आपण वरती जातोय का, तसं जर असेल तर ती व्ही इंग्रजी अक्षरासारखी असेल. आपण खालती आलोत पण आणखी तळात काही तसाच वेळ राहून त्यानंतर वरती आलो तर यू असेल. आणि आपण जर खालती पडलोय पण ते तसंच पडून राहिलं किंवा मोठी रिकव्हरी नाही झाली तर तो एल शेप असेल. सध्या काय होतं याच्या अगोदर बघूयात आपण 2008 साली काय झालं. 2008 साली जेव्हा आर्थिक मंदी आली तेव्हा प्रत्येक देशाने त्यांना वेगवेगळा रिस्पॉन्स दिला, साहजिक आहे. त्यावरनं झालं असं थोडक्यात सांगायचं तर कॅनडा या देशाची रिकव्हरी, विनायक, ही व्ही शेप झाली, म्हणजे ज्या वेगानं पडला त्याच वेगाने उठला. अमेरिका या देशाची रिकव्हरी यू शेपनी झाली, तो खालती पडला, तळात बराच काळ राहिला आणि त्यानंतर वरती उठला. आणि दुर्दैवानं ग्रीस या देशाची रिकव्हरी म्हणता येत नाही त्याला, पण त्याची जी काही प्रोग्रेस होती ती मात्र एल शेप अशी झाली. म्हणजे ते खालती पडलं मात्र त्याला सावरायला इतका वेळ लागला की आणखी ते ज्या परिस्थितीतनं खालती पडलं तिथपर्यंत आणखी पोहोचलेलंच नाहीये. तर जरी संकट एकच असेल सर्वांसाठी तरी रिस्पॉन्स काय दिला, प्रतिसाद काय दिला, त्यावरती व्ही, यू की एल हा शेप ठरतोय. साधारण साहजिक आहे आपल्या सर्वांना व्ही शेपच हवाय, कारण ज्या वेगाने आपण पडलो त्या वेगाने आपल्याला सावरायचंय. आपण जर आणखी एक मुद्दा पाहिला की वर्ल्ड ट्रेड जो आहे तो 2008 साली जेव्हा खालती पडला तेव्हा त्याच वेगाने तो वरती आला, त्याची रिकव्हरी मात्र व्ही शेप झाली 2009-10 पर्यंत. आता आपण येऊयात आपल्या प्रश्नाकडं, भारताचं काय होईल रिकव्हरीचं. अपेक्षा आहे की व्ही शेपच रिकव्हरी होईल, पण जर व्ही शेप आपण नाहीच झाली तर मात्र छोटा तळ असलेला यू असेल किंवा थोडा मोठा तळ असलेला व्ही असेल. अर्ली स्टेज इंडिकेटर्स काय दाखवतात, या दिशेनेच आपण आहोत का? कसं आहे विनायक की महत्वाचं, सर्वात मोठा एलिफंट इन द रूम काय आहे किंवा सर्वात मोठा अनसर्टनिटी, अनिश्चितता काय आहे की आपल्याला आणखी कोरोनावरती शाश्वत असं उत्तर नाहीये, शाश्वत असं औषध किंवा लस नाहीये त्यावरती. जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत व्हीच होईल शेप रिकव्हरी अशी अपेक्षा रास्त आहे, पण असं भाकीत करणं हे योग्य नाहीये. पण जर असं आपण गृहीतक धरलं की पुढल्या काही आठवड्यामध्ये आणि महिन्यामध्ये आपण कोरोनावरती मात करू, ही आपली अपेक्षा आहे सर्वांचीच, जगभरात ही अपेक्षा आहे, भारतात ही आपली अपेक्षा आहे. पण तसं जर झालं तर मात्र अर्ली इंडिकेटर हे दाखवतात की आपण थोडासा छोटा बेस असलेला यू शेप हा आकार घेऊ. मला याच निमित्तानं तुम्हाला हे विचारायचं आहे की जून मध्ये जसं अनलॉक सुरू झालं तशा भारतातल्या कोरोना केसेसची संख्याही वाढत गेली. अजून तो पीक आलाय का नाही याच्याबद्दल दुमत आहे थोडस, पण बहुतांश ठिकाणी, काही ठिकाणी म्हणजे ऍट फ्यू आयलँड्स पुन्हा एकदा लॉकडाऊन आणावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली, किंवा जो निर्णय पूर्वी जे ओपन केलं त्याला कदाचित काही प्रमाणात परत बंद करावं लागेल का काय, अशी एक अनसर्टनिटी तयार झाली. याचा कितपत परिणाम सगळ्या अर्थचक्रावर होईल असं तुम्हाला वाटतं? हे असं पहिल्यांदा आपण हे पाहूयात की आपण पीक कधी गाठू. याचा पीक गाठण्याचं एक सोपं प्रमेय आहे, ते असं की जर जी रुग्णालयातनं किंवा कोविड मधनं रिलीज होत आहेत, ज्यांची सुटका होत आहे त्यातनं,
त्यांची संख्या जेव्हा वाढेल ऍज कम्पेअर्ड टू जी रुग्ण नवीन भरती होत आहेत, पॉझिटिव्ह रुग्ण भरती होत, म्हणजे ऍक्टिव्ह रुग्ण जेव्हा कमी होतील ओव्हर पिरियड ऑफ वीक किंवा 10 डेज, तेव्हा आपण म्हणायला लागू की आता पीक आपल्या मागे गेला 2-4 दिवसांच्या मागे. ते आणखी झालेलं नाहीये दुर्दैवानं. तुमचा प्रश्न असा आहे की जर परत लॉकडाऊन करायला लागतंय काही ठिकाणी, समजा मुंबईच्या काही उपनगरांमध्ये परत एकदा लॉकडाऊन थोडंसं कडक करण्यात आलेलं आहे, त्याचा काय परिणाम होईल? नक्की परिणाम होईल त्याचा परिणाम पॉझिटिव्ह होणं शक्य नाहीये, पण सुदैवानं 95% पेक्षा जास्त ठिकाणी हे अनलॉकिंग सुरूच आहे. ठीक आहे. आणि कंटेनमेंट झोन हे आणखी मायक्रो होत आहेत, ते नॅनो होत आहेत, कंटेनमेंट छोटे छोटे होत आहेत. त्यामुळं याचा इम्पॅक्ट जो आहे, अशी अपेक्षा करूयात आपण की फार मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही. कारण सध्या जी चक्र फिरतायत ती जसं अगोदर बोललो तसं मे महिन्यामध्ये एप्रिलपेक्षा चांगली, जून महिन्यामध्ये मे पेक्षा चांगली, आणि जुलैचे संकेत हे नक्की जून पेक्षा चांगले आहेत. मला यालाच धरून पुढे विचारायचं आहे की उद्योगांमध्ये एक सेंटिमेंट असायला लागते उद्योजकांमध्ये की आता सगळं सुरू झालंय. तर एक छोटंसं उदाहरण देतो की व्ह्युअर्सना पण माहिती आहे की मी आता घरी आहे, सध्या कोल्हापूरला आहे गेले 3 महिने. तर इथल्या उद्योजकांशी बोलल्यानंतर अशी एक चर्चा होती की आपल्याकडे सगळं ओपन झालंय, पण अजून जी सप्लाय चेन आहे, जी विशेषतः महानगरातून येते, पुण्यातून येते, मुंबईतून येते, काहींची बेंगलोरमधून येते, काहींचं एक्सपोर्ट ओरिएंटेड असल्यामुळं शिपिंग आहे, तर तिथं अजून म्हणावी तितकी हालचाल नाही. म्हणून म्हणलं तर उघडलंय सगळं, पण प्रत्यक्षात आत बंद आहे, अशी एक परिस्थिती Tier 2, Tier 3 सिटीज मध्ये दिसते. तुम्हाला असंच चित्र दिसतंय का? आणि हे सुधारेल का? हे बरोबर आहे विनायक, तुम्ही जे बोललात ते. आम्ही नेहमी सर्वेक्षण करतो, ज्या कंपन्या MSME ज्या मेंबर आहेत MCCIच्या किंवा काही कंपन्या ज्या मेंबर नाहीत ते सुद्धा पार्टिसिपेट करतात यामध्ये. त्यात असं निदर्शनास येतंय की एप्रिल मे जून मध्ये 20 ते 30% उद्योग झाला. एप्रिल मे जूनच्या काळामध्ये 20 ते 30% उद्योग झाला ऍज कम्पेअर्ड टू मागच्या वर्षाचा एप्रिल मे जून. त्यांना मी विचारलं जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत, तर त्यापेक्षा 40 ते 50% उद्योग होईल इतक्याच आहेत. म्हणजे जरी अनलॉकिंग झालं असेल तरी त्यांना सद्यस्थितीमध्ये वाटतं की जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये फक्त आपला 40 ते 50% उद्योग होईल. माझं मत त्यावरती असं आहे, वैयक्तिक मत, की तो आकडा नक्कीच वाढेल. कारण अनलॉकिंगच्या सुरुवातीला आम्ही विचारलेला तो प्रश्न होता, तो 50, 60, 70 वरती जाईल वगैरे, पण तो 100च्या घरात जाईलच हे मात्र योग्य नाही. त्याची कारणं आपण जसं बोललात तीच आहेत. एक, ओव्हरऑल डिमांड एन्व्हायरमेंट जे आहे ना, ओव्हरऑल अर्थव्यवस्थेमध्ये जी मागणी असते ती मागणी त्या स्थितीला नाहीच आहे. त्यामुळे मी जरी उद्योग चालू केलेला असला, माझी कंपनी चालू केलेली जरी असली, माझी फॅक्टरी चालू केलेली असली, तर मी का प्रोड्यूस करेन 100 युनिट जे मी करायचो पूर्वी, मी 50च करतोय, कारण मागणी जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत मी कशाला उत्पादन करेन त्याचं. हा मुद्दा एक. आणि हा प्रामुख्याने सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर येतो सप्लाय चेनचा मुद्दा. सप्लाय चेन मध्ये सुद्धा रॉ मटेरियलचा मुद्दा आहे, पण तो कमी आहे फॉरवर्ड लिंकेजच्या तुलनेत. म्हणजे जेव्हा मुंबईच बंद होती तेव्हा मी मुंबईत जे सप्लाय करायचो पुण्यात किंवा कोल्हापूर किंवा उस्मानाबाद मध्ये किंवा अमरावतीमध्ये, ते करून मी पुढे पाठवू शकत नसेल, मुंबईतलं जर जे माझं युनिट आहे जे खरेदी करतं तेच जर ओढ नसेल माझा ग्राहक, तर कशाला करू, किंवा तो मागणीच करत असेल तर कशाला करू. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा येतो तो लेबरचा. पण त्याच अनुषंगानं ज्याला प्रॉब्लेम आहे त्याला मोठा प्रॉब्लेमच आहे, पण आपण ओव्हरऑल जेव्हा पाहतो तेव्हा सर्वात महत्वाचा मुद्दा हा मागणीची अनिश्चितता. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे जरी सरकारनं अनलॉक करण्यासाठी परवानगी दिली असेल तरी सुद्धा थोडा हात आखडता घेऊन उत्पादन चालू आहे सध्या. तुम्ही आता बोलता बोलता लेबरचा उल्लेख केला. एप्रिल एंडला आणि मे महिन्यात मायग्रंट लेबरचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर आला आणि मुंबई आणि महाराष्ट्र वॉज अ हॅबिटंट फॉर देम. सो इथून हजारो लाखोंच्या संख्येतनं लोक उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार अशा देशांमध्ये परत गेले, अशा राज्यांमध्ये परत गेले. आता उद्योगांना मायग्रंट लेबरचा म्हणजे मायग्रंट लेबरमुळे निर्माण झालेला प्रश्न कितपत आहे, ती लोक परत येऊ लागलेत का? आणि याला जोडून पुढचा प्रश्न एकदमच उत्तर द्या की यामुळं इथल्या मराठी लोकांना रोजगार मिळण्याची खरंच संधी आहे का? हा चांगला प्रश्न आहे विनायक खूप. कारण आम्ही जसं उद्योजकांना विचारले की तुमचे काय मोठे मुद्दे आहेत, काय मोठे प्रश्न आहेत,
त्यामध्ये पहिला जसा मी अगोदर बोललो तसा मागणीची अनिश्चितता, दुसरा होता सप्लाय चेन्स किंवा जी मूल्य साखळी असते किंवा पुरवठा साखळी असते त्यामधले मुद्दे, आणि तिसरा होता तो म्हणजे लेबर अनअवेलेबिलिटी किंवा कामगारांची उपलब्धता नसणे. हा त्याचं विश्लेषण असं आहे की आम्ही सर्वेक्षणात काय आढळलं आम्हाला, 70% लोक म्हणतायत हा प्रॉब्लेम नाहीये किंवा मॅनेजेबल आहे. 20% लोक म्हणतायत आम्हाला हा प्रॉब्लेमच नाहीये. 50% लोक म्हणतायत की हा आहे प्रॉब्लेम पण आम्ही करू मॅनेज, ठीक आहे, हा मॅनेजेबल आहे. 30% लोकांना मात्र मोठा प्रॉब्लेम आहे. त्यातले 21% लोक म्हणतात हा सिव्हिअर प्रॉब्लेम आहे, गंभीर मुद्दा आहे हा, आणि 9% लोक म्हणतात हा अति गंभीर मुद्दा आहे. त्यामुळं जेव्हा आपण पाहतो हा मुद्दा आहे का नाही ते यावरती अवलंबून ठरतं की आपण या 4 टप्प्यांपैकी कुठल्या टप्प्यातल्या लोकांशी बोलतोय. जर तुम्ही त्या 20% लोकांना बोलाल ते म्हणतील मला काहीच मुद्दा नाहीये, 50% पैकी बोलाल तर आहे आम्ही सांभाळून घेऊ. 20% लोक 21% लोक सांगतायत की हा गंभीर मुद्दा आहे आणि 9% सांगतात अति गंभीर आहे त्यामुळे मी कामच करू शकत नाही. माझ्या मते पुढल्या एखाद्या महिन्यामध्ये आम्ही जेव्हा आणखी सर्वेक्षण करू तेव्हा आम्हाला नक्की आढळेल की हे 30%वरनं 15% पर्यंत गेलेलं असेल गंभीर किंवा अतिगंभीरचं हे हा रेशो. दुसरा तुमचा मुद्दा होता तो म्हणजे यात महाराष्ट्रातल्या युवकांना ज्या संधी आहेत त्यांनी त्याचा कसा उपभोग घ्यावा, त्यांनी ते कसं उपलब्ध करून घ्याव्यात आपल्यासाठी ती संधी. नक्की यात महाराष्ट्रातल्या युवकांसाठी संधी येतील. चांगली बाब काय होती भारतासाठी, मला फार आनंद आहे जेव्हा इतर देशातले मुख्यमंत्री हे याचा गाजावाजा करतात की माझ्या राज्यातल्या लोकांना मी इथंच नोकरी मिळवून देतो. फारच चांगली गोष्ट आहे. एक भारतीय म्हणून आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून सुद्धा ही अतिशय गर्वाची बाब आहे जर त्यांनी तसं केलं तर, आणि त्यांनी तसं करावं ही माझी अपेक्षा असणार आहे. कारण त्यामुळं तिथं जास्त लोकांना नोकऱ्या मिळतील, त्यांचं भलं होईल, इथं इथल्या लोकांना आणखी नोकऱ्या मिळतील, त्यांचंही भलं होईल. पण या मागणी पुरवठ्याचं गणित आहे नोकरी हे. होतंय काय, शहरातनं जशी लोक निघून गेली त्यांना जायला लागलं आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाकडनं जाणं महत्वाचं वाटलं, त्याचा आपण आदर करायला हवा. पण त्यामुळं मागणी पुरवठ्याचं जे सूत्र आहे शहरातलं ते असं झालंय की मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे, आणि गावामध्ये ते त्याच्या उलट झालंय. त्यामुळे साहजिक आहे परत तो लोंढा येतोय, पूर्ण जरी नाही आला तरी काही प्रमाणात तो नक्की येतोय. हे होत असताना जेव्हा ट्रान्सपोर्ट आहे, वाहतूक सुविधा जेव्हा त्या वाढतील, ठीक आहे, तेव्हा आणखी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये परत हे कामगार येतील. त्यांना आपण प्रवासी कामगार म्हणूयात, त्यांना आपण आपले त्यांचं स्वागत आहे म्हणूयात, कारण ते जर चांगलं मूल्यवाढ करत असतील आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तर. पण त्यासोबतच महाराष्ट्रीयन युवकांना मात्र ही चांगली मोठी संधी आहे. त्यासाठी करायला काय हवं, मी जेव्हा आपण थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की मी 12-15 देशांमध्ये वेगवेगळ्या काम केलं. मी जेव्हा लंडनमध्ये होतो ना विनायक, तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी एक घर भाड्याने घेतलं तेव्हा मी माझ्या घरमालकाला सहज म्हणून विचारलं आपण काय करता, म्हणला मी इलेक्ट्रिशियन आहे. म्हणजे मी एका मोठ्या कंपनीत काम करायचो, टाटांच्या कंपनीमध्ये. माझा पगार साधारणतः चांगलाच. हे सांगणं फक्त यासाठी की सगळं असताना सुद्धा म्हणजे अपेक्षा आपली अशी असते की घरमालक जो आहे तो आणखी श्रीमंत, तो आणखी जास्त शिकलेला, आणखी वगैरे वगैरे. पण त्याच्या कामाला आहे ती किंमत तिथं. पाश्चिमात्य देशांमध्ये, आपल्या देशामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत जे त्यांनी शिकाव्यात, पण आपणही काही गोष्टी शिकाव्यात. त्यातली एक गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये कामाला किंमत दिली जाते. त्यामुळं जी लोक मायग्रंट असतात ती जास्त मेहनत करतात. आम्ही तिथं जाऊन जास्त मेहनत करायचो. जी लोक महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातनं मुंबई पुण्यात येतात ती जास्त मेहनत करू इच्छितात. जी मुंबई पुण्यातनं लंडन न्यूयॉर्क जातात ती जास्त मेहनत करू इच्छितात. साहजिक आहे जी लोक महाराष्ट्राच्या बाहेरनं महाराष्ट्रात येतात ती जास्त मेहनत करू इच्छितात. त्यांच्यामध्ये जास्त लवचिकता असते. त्यामुळं माझं हेही आवाहन असेल आपल्या सर्व बांधवांना की थोडीशी जास्त लवचिकता, थोडीशी जास्त मेहनत याची अपेक्षा आपलेच मराठी उद्योजक करणं ह्यात काहीच वावगं नाहीये, हे साहजिक आहे.
मराठी लोकांना सुद्धा रोजगार वाढण्यामध्ये आणखी जास्त भरभराटी येईल, याला काही एक शंका नाही. अच्छा, मगाशी तुम्ही बोललात, मला पुढच्या प्रश्न जायच्या आधी एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे 21%, 9% हे जे सांगितलं सिव्हिअरिटी मायग्रंटकरांचं, याचं काही ओव्हरऑल ढोबळ मनानं कोणत्या सेक्टरमध्ये सिव्हिअर आहे, एखाद्या सेक्टर स्पेसिफिक काही गणित आहे? बरोबर आहे. कसं आपण पाहिलं, अर्थव्यवस्थेचे जर 3 मोठे सेक्टर पाहिले तर सुदैवानं शेतीमध्ये ही 100% जास्त खरीप पेरणी झाली आहे. त्यामुळे ते तिथं सर्व काही कुशलमंगल आहे एका प्रमाणात, जर त्या प्रमाणात जर पाहायचं असेल तर. दुसरा मोठा सेक्टर येतो तो म्हणजे सर्व्हिसेस. 50-55% हे सर्व्हिसेस कंट्रीब्यूट करतं, 15-16% हे शेती कंट्रीब्यूट करते. तर 50-55% जे सर्व्हिसेस करतं त्यात बऱ्याच सर्व्हिसेस जे ITS आहेत, साधारणतः वर्क फ्रॉम होम साहजिक आणि सोपं असल्यामुळं तिथं हे प्रॉब्लेम कमी आहेत. पण जे सेवा क्षेत्र ITS नाही तिथे हे प्रॉब्लेम मोठे आहेत, कारण बाहेरच पडू शकत नाही. आणि मॅन्युफॅक्चरिंग किंवा इंडस्ट्री ओव्हरऑल जे 30-35%, 31% जे बाकी शेअर असतो त्याचा आपल्या GDP मध्ये, आपल्या राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये, तिथं हे प्रॉब्लेम जास्त आहेत. त्यामध्येही जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट, आपल्याकडे काय माहितीये ना, कौशल्य जे आहे, इतर देशांमध्ये कसं होतं, आपण थोडासा वेळ बाहेर घेऊ शकतो, कौशल्य त्याचं जे ट्रेनिंग आहे ते घेऊ शकतो, स्किल ट्रेनिंग, त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, आपण नेतो. भारतामध्ये काय होतं, एकदा जर चिकटला, पुलंच्या भाषेत सांगायचं तर एकदा पुस्तकाला स्टॅम्प चिकटल्यासारखा चिकटला की आपण तिथंच चिकटतो. त्यामुळे आपलं शिक्षण हे त्याच मशीनवरती होतं आणि मग त्याच्यावरती डिपेंडन्सी जी आहे त्याच्यावरती आपण जास्त अवलंबून राहतो, तोच व्यक्ती आणि तेच मशीन. या सगळ्यामुळं तो व्यक्ती जेव्हा निघून जातो तेव्हा आपलं पूर्ण काय ती फॅक्टरीची सप्लाय चेन कोलमडते. यासाठी आवश्यक आहे की जास्तीत जास्त आपण स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य विकासावरती भर द्यायला हवा. आपण बोललो या सगळ्या प्रकारावर, म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती. यातली अजून एक महत्वाची गोष्ट आहे, भारत सरकारनं उद्योजकांना पुन्हा रुळावर येण्यासाठी दिलेलं आत्मनिर्भर भारत पॅकेज, ज्याच्यामध्ये काय क्रेडिट लिमिट आहे 3 लाख कोटी पर्यंत क्रेडिट डिस्ट्रीब्युशन आहे आणि बरेचसे वेगवेगळे मदतीचे प्रकार आहे. मला तुम्हाला रिअलिस्टिकली हे विचारायचं आहे की या सगळ्याची ग्राउंड रियालिटी काय आहे? हे पॅकेज शेवटच्या उद्योगापर्यंत पोहोचलंय का? त्याचा फायदा होतोय का? आणि ते पुरेसं आहे का? विनायक, आपण जर पाहिलं तर एक 20 ते 21 लाख कोटी रुपयांचं पॅकेज होतं किंवा आहे केंद्र सरकारचं. त्यामध्ये केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोघांचं मिळून तसं पाहिलं तर सगळ्यात मोठा त्यांनी भर कशावरती दिला तर सप्लाय साईडवरती, लिक्विडिटीवरती, म्हणजे आर्थिक तरलतेवरती भर दिला. म्हणजे पैसे खेळायला हवेत बाजारामध्ये, यावरती त्यांनी भर दिला सगळ्यात मोठा. कारण ते जर खेळले नसते तर आणखी मोठा धोका झाला असता. त्यासोबतच गरीब कल्याण योजना किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यावरती भर देण्यात आला. मोठ्या स्वरूपात जर बोलायचं असेल एखाद्या वाक्यात तर यात फिस्कल डिसिप्लिन किंवा फिस्कल प्रुडन्स हे पाळलं, म्हणजे जबाबदारी पाळली. फिस्कल प्रुडन्स म्हणजे आपल्याकडे जर 100 रुपये कमाई होणार असेल तर आपण 104-105 रुपये खर्च करणं ठीक आहे, म्हणजे तेही करायला नको, पण 105 पर्यंत ठीक आहे. 100 रुपये आपल्या घरची कमाई आहे आणि आपण 110 रुपये जर खर्च करत असू तर ते योग्य नाही. हेच फिस्कल प्रुडन्स झालं. तर त्यांनी फिस्कल प्रुडन्स पाळलं, हे चांगली बाब आहे. पण जर विचारलं तर आणखी थोडंसं जास्त डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करायला हवं होतं किंवा आहे. कदाचित केंद्र सरकारची ही भूमिका आहे की आतापर्यंत आपण केलंय आणि टप्प्याटप्प्याने करत जाऊ आणखी. कारण दर 3-4 आठवड्यांना नवीन काहीतरी त्यात कंट्रीब्युशन ऍड होतंय असं आपल्याला दिसतंय. तर अशी अपेक्षा आपण करूयात की जर आवश्यकता पडली तर यात परत टप्प्याटप्प्याने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये ऍड होईल. ती का? कारण सप्लाय साइड शॉक आहे हा, त्यामुळे सप्लाय साइड इनपुट ठीक आहे लिक्विडिटीचा, पण डिमांड साइड सुद्धा हवा. आपण जसं थोड्या वेळापूर्वी बोललो तसं काय म्हणतात उद्योजक, अहो दिली आता तुम्ही परमिशन अनलॉक, ठीक आहे धन्यवाद, त्याची थोड्याफार अडचणी आहेत, आपण सांभाळून घेऊ, ऍडजस्ट करू, सॉल्व्ह करूयात आपण आणि सरकार मिळून. पण मागणीची वाढ जी आहे तीच होत नाहीये. त्यासाठी डिमांड साइड इनिशिएटिव्ह आहे. डिमांड साइड म्हणजे काय? जर डायरेक्टली लोकांना जे पैसे दिले जातात त्यामुळे ती लोक खर्च करतील, तो इम्पॅक्ट येतो. दुसरा एक डिमांड साइड करू शकतात ते म्हणजे
आपल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यावरती कसा जास्तीत जास्त खर्च केला जाईल. आम्ही MCCI तर्फे जेव्हा गडकरी साहेबांशी बोलत होतो मागे काही दिवसांपूर्वीच, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचा फार मोठा प्लान आहे की रोड कन्स्ट्रक्शन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जास्तीत जास्त कसं खर्च केला जाईल, खर्च म्हणण्यापेक्षा इन्व्हेस्ट, गुंतवणूक कशी केली जाईल. तर अशी गुंतवणूक वाढायला हवी, हे एक रेकमेंडेशन आहे. दुसरं की 3 लाख कोटी हे जे ऍडिशनल लोन देऊ केले गेलेले ती चांगली बाब आहे. 2 दिवसापूर्वी जेव्हा भारतीय वित्तमंत्र्यांनी त्याविषयी विवरण दिलं की त्यात काय होतंय, तसं आढळून आलं की 1 लाख करोड हे ऑलरेडी सँक्शन केले गेलेले लोन आहे. चांगली गोष्ट आहे, म्हणजे 1/3 ऑलरेडी सँक्शन केले गेले. मी नंबर पाहत होतो विनायक महाराष्ट्राचा. महाराष्ट्रात किती झाले सँक्शन? 6,000 कोटी झालेत फक्त. म्हणजे 1 लाख कोटी पैकी 6,000 कोटी म्हणजे 6%, 6-6.5%. महाराष्ट्राचा जर स्टेट GDP 15% असेल देशाच्या, तर 6% कसं पुरेल? मग जिम्मेदारी कुणाची? जिम्मेदारी आपल्या सर्वांचीच. केंद्र सरकारने यात लक्ष घालावं अशी त्यांना विनंती, बँकांनीही लक्ष घालावं कारण बँकांनी पुरवठा करायचा त्यांना विनंती, उद्योजकांनीही जी फॅसिलिटी उपलब्ध आहे ती अवेल करून घ्यावी, त्याचा लाभ घ्यावा ही त्यांना विनंती, आणि आमच्यासारख्या ज्या इंडस्ट्री असोसिएशन आहेत त्यांनी या फॅसिलिटीविषयी उद्योजकांना कशी माहिती मिळेल आणि बँका आणि उद्योजक यातला दुवा बनून कशी त्यांना जास्तीत जास्त माहिती किंवा क्रेडिट पुरवठा केला जाईल यावरती काम करायला. त्यामुळे MCCI यात बरेच कार्यक्रम घेत आहे बँकांना आणि उद्योजकांना कनेक्ट करण्यासाठी, आणि त्यावरती काम चालूच आहे आणि आणखी वाढायला हवं. कारण क्रेडिट ग्रोथ जर झाली नाही तर आपली जी ओव्हरऑल ग्रोथ आहे त्यावरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो. त्यामुळे ही क्रेडिट ग्रोथ महत्वाची आहे. ही 6,000 कोटीपासून वाढणं महत्वाचं आहे. शेवटची बाब त्यातली अशी, शेवटच्या 1-2 गोष्टी त्या म्हणजे, एक डिलेड पेमेंट विषयी सुद्धा घोषणा झाली विनायक, की 45 दिवसामध्ये डिलेड पेमेंट दिले जातील. सरकार भरपूर पैसे देऊ करतं लघु मध्यम उद्योगांचे, पण जसं एक डॅशबोर्ड आपल्याकडे सध्या आता बऱ्याच मागणीनंतर येतोय की किती कर्ज वितरण झालेलं आहे दररोज किंवा दर 2 दिवसांनी, तसा एक डॅशबोर्ड हवा आहे सरकारकडनं. त्यांनी सांगायला हवं, आम्ही सरकार म्हणून, सर्व डिपार्टमेंट मिळून आणि PSEs मिळून आम्ही 100 रुपये देऊ करत होतो 40 दिवसापूर्वी, आज ते 70 आहेत, उद्या ते 60 आहेत. हे जेव्हा डॅशबोर्ड असं आपल्याला मिळेल तेव्हा समजेल खरोखर की ते होतंय. आणि ज्या प्रत्येक डिपार्टमेंटनी सुद्धा प्रधानमंत्री महोदय किंवा वित्तमंत्री महोदयांनी जे प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस मीट करण्यासाठी, ती कमिटमेंट मीट करण्यासाठी आपलं योगदान देतील, असं जर डॅशबोर्ड असेल तर. सरतेशेवटी एवढंच की या सगळ्यासोबत महत्वाचं काय तर पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत. पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत आणि धोरणात्मक सुधारणा महत्वाच्या आहेत, जो पॉलिसी डिसिजन्स महत्वाचे आहेत. कारण प्रोजेक्ट केल्यामुळं काही लोकांना फायदा होतो, पॉलिसी चेंजमुळे सर्वांना फायदा होतो. थोडक्यात ऍग्रिकल्चर रिफॉर्म्स सांगितले गेले, शेती क्षेत्रातले ज्या सुविधा सांगितल्या गेल्या धोरणात्मक सुधारणा, या फार चांगल्या आहेत, पण आता तातडीनं अंमलबजावणी हवी. तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेस करण्यासाठी आणखी जास्त अशाच सुधारणांच्या घोषणा हव्यात आणि त्याची तातडीनं अंमलबजावणी हवी, जेणेकरून आपण आर्थिक दृष्ट्या आणखी सबळ बनू आणि जो व्ही आणि यूच्या मध्ये आपण अडकलो तो जास्तीत जास्त व्हीच्या दिशेने आपण जाऊ शकतो. मला मुलाखतीच्या दुसऱ्या भागात यायचं आहे, त्या विशेषतः चीन आणि भारत संबंधांवर यायचं आहे औद्योगिक. पण त्याआधी एक प्रश्न मला विचारल्याशिवाय राहत नाही, तो म्हणजे इथं जेव्हा आजूबाजूच्या काही समव्यवहारी किंवा समान उद्योजकांशी मी बोललो, समवयी, तेव्हा असं एक तक्रारीचा सूर आला की ह्या योजना सरकारच्या चांगल्या आहेत पण त्या खूप लाल फितीमध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे एक सोपं उदाहरण असं की समजा एखाद्या छोट्या उद्योजकांना कर्ज घेतलंच नसेल किंवा कमी कर्ज घेतलं असेल तर त्याला ते वाढीव कर्ज मिळत नाही, किंवा कित्येक बँका असं म्हणतायत की हे नवीन कर्ज घ्या आणि जुनं कर्ज फेडा. तर ह्या ज्या कॉम्प्लेक्सिटीज आहेत आणि निटिगेटीज आहेत त्याचा त्रास लोकांना होताना दिसतोय. फार महत्वाचा मुद्दा मांडलात विनायक तुम्ही. या 2 बाबी आहेत. यात एक आपण जी मांडलात ती की ज्यांनी अगोदर कर्ज घेतलंच नव्हतं तर त्याच्यासाठी हा मोरल हजार्ड आहे
की मी कर्ज घेतलं नव्हतं, का नाही घेतलं, असा एक मॉरल क्वेश्चन आहे. ते योग्य नाहीये. त्यावरती सरकारने विचार करावा अशी आपली नक्कीच विनंती असणार आहे. आणि आपण ती केलेली आहे ऑलरेडी. पत्राद्वारे MCCI तर्फे आपण सरकारद्वारे केलेली आहे. दुसरी एक आहे, बऱ्याच लघुमध्यम उद्योगांचे जे अकाउंट असतात, बँक अकाउंट, ही खाती ही कुठं असतात, ही त्यांच्या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज बँक आहेत, कोऑपरेटिव्ह बँक मध्ये असतात. त्या कोऑपरेटिव्ह बँककडे ही फॅसिलिटी नाही आहे ऍडिशनल कर्ज देण्याची. हा एक मोठा मुद्दा आहे. तोही मुद्दा आम्ही सरकारद्वारे मांडला आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय की याकडे लक्ष दिलं जावं. आणखी एक मुद्दा महत्वाचा बोलायचा राहून गेला, तो म्हणजे असा, MSME म्हणजे लघुमध्यम उद्योग आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण सांगतो ते 6 कोटी 30 लाख इतके आहेत असं आपण बोलतो. हा आकडा वारंवार आपण ऐकतो, 6 कोटी 30 लाख. त्यामध्ये फक्त 5,000 किंवा 5,000 पेक्षा कमी हे मीडियम साईज आहेत. अच्छा. फक्त 3 ते 3.5 लाख इतकेच स्मॉल आहेत. उरले किती आता मोठं गणित नको, पण जवळपास 6-1 करोड हे फक्त मायक्रो आहेत, म्हणजे अति सूक्ष्म, ज्यांच्याकडे अकाउंटच नाही, ज्यांनी हे लोनच घेतलेलं नसेल असं मोठं, त्यांचं काय. त्यामुळं हे सुद्धा क्षेत्र आहे. आता सरकारचे आपण आभार मानायला हवेत की पाथारी व्यवसायांसाठी जे फुटपाथवरती असतात त्यांच्यासाठी त्यांनी एक चांगली स्कीम आणली. ही चांगली बाब आहे, त्याची तातडीनं अंमलबजावणी व्हावी. पण तसे 6 करोड जे लोक आहेत त्यातली बरीच लोक असे असतील की त्यांना या स्कीमचा फायदा घेताच येणार नाही, तर त्यांच्यासाठी काय. तर हे मुद्दे मात्र नक्कीच आहेत, ते आपण परत मांडतोय आणि सरकार सोबत सुद्धा एक पॉझिटिव्ह चर्चा चालू आहे. आपण अगोदर मांडलेल्या काही मुद्द्यांवरती त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय, त्यामुळे अशीच अपेक्षा ठेवूयात. आणि आमचं काम आहे की आमच्या मेंबर्सची किंवा इंडस्ट्रीचे काय मुद्दे असतील, काय प्रॉब्लेम आहेत, ते वारंवार सरकारकडे घेऊन जाणं, ते आम्ही करत राहू. आपण गणपती, अगरबत्ती, दिवाळीच्या माळा का विकत घ्याव्यात चायनाकडनं किंवा कुठल्याही देशाकडनं? जिथं माझी श्रद्धा आहे तीच जर बाब मला आयात करायला लागत असेल तर हे फार दुर्दैवी आहे. त्यामुळे इकॉनॉमिक सुबत्ता, आर्थिक सुबत्ता वाढवणं आपल्या देशाची, यातच बरीच उत्तरं दडलेली आहेत. मागच्या 5-6 वर्षामध्ये डिग्लोबलायझेशन चालू झालेलं आहे आणि डिग्लोबलायझेशनने वेग पकडलेला. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.